हॅलो एव्हरीवन, हॅलो कॉलनी फ्रेंड्स. मी आहे फरनाज. फरनाज म्हणजे कॉलनीतली गुड्डी आणि फातिमा या नावाने मला ओळखलं जात होतं. तर आज मी तुम्हाला माझ्या फरनाज फूड कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासोबत कुठलीही रेसिपी घेऊन नाही आले, तर तुमच्यासाठी मी आज एक असा व्लॉग घेऊन आले आहे जो की अविस्मरणीय असे क्षण तुमच्या सोबत शेअर करत आहे, जे मी आपल्या कुकडी कॉलनी राशीनमध्ये जो इव्हेंट झाला होता त्यातले काही क्षण तुमच्या सोबत शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर हा व्लॉग मी 28 जानेवारीला शूट केला होता. तर कधी विचारही केला नव्हता की हा क्षण पण येईल. वर्षामागून वर्षे सतत जातात. शिक्षण, करिअर, मुलं बाळ या सर्व धकाधकीच्या जीवनात शाळा, कॉलेज, कॉलनीमधले मित्र मैत्रिणी हे अक्षरशः विखुरले जातात. कित्येक वर्ष तर भेटही होत नाही. कुठे असेल आता ते, कुठे असेल ती, हा प्रश्न सतत मनाला छळत असतो. पण काय, कॉलनीतल्या त्या मित्र मैत्रिणीच्या आठवणी मात्र काळजामधून कधीही मिटत नाही, पुसल्या जात नाही. आणि मग सोशल मीडियावर शोध सुरू होतो त्या सर्व मित्र मैत्रिणींचा आणि ठरतो कार्यक्रम असा इव्हेंट, जो गेट टुगेदरचा. हो, पण व्हॉट्सअपवर नेहमी कनेक्टेड सगळे होते, पण काय कधी कुणाशी भेटू शकतो हा प्रश्न कुणालाही अवगतला नाही. आणि त्यामुळे हे सगळं प्रत्येक क्षण हे असेच राहिले, जे ते आपापल्या जीवनामध्ये व्यस्त राहिल्यामुळे हे पुढचे कार्यक्रम काही झाले नाही. तर मग एकदा हा कार्यक्रम आणि सुरुवात झाली त्या दिवसाची, त्या क्षणाची पटापट तयारीला लागण्याची. आणि हो, निघाले ते, प्रत्येक जण निघाले. हो नाही करता करता प्रत्येकाला वेळ काढून, कोणी सासरहून, तर कोणी माहेरहून, तर कोणी आपापल्या जॉबसाठी वेळ काढून, कोणी कामधंदे आपापले सोडून, असे काही वेळ सगळ्यांनी काढले आणि भेटण्याची तयारी झाली. आणि हा 28 जानेवारी हा दिवस ठरला. तर त्या दिवशी सगळेजण आले सेलिब्रेशनसाठी. आणि हो, हॉटेलमध्ये एका आमची गेट टुगेदरचा प्रोग्राम ठरला आणि तिथं सुरुवात झाली या नाश्त्यापासून. तर इथं इडली, आणि कारण माझा हा रेसिपी चॅनल आहे त्यासाठी मला हे शूट करणं आणि हे घेणं हे गरजेचं आहे, त्यासाठी मी घेतलेलं आहे. तर याच्यात आहे सांबर, इडली पण होती, इडली, सांबर आणि वडे, अशी नाश्त्यापासून सुरुवात झाली. आणि कुकडी पाटबंधारे वसाहत राशीन प्रथम स्नेह मेळावा 2024 आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सुखासुख दुःखात दिलेली साथ, मैदानावर खेळलेले क्रिकेट, कबड्डी, खो खोचे डाव, मन हेलावून टाकणारा प्रत्येक कुटुंबाचा तो कॉलनीतला शेवटचा दिवस आणि उरलेल्या त्या लहानपणीच्या गोड आठवणी. चला तर आता पुन्हा एकदा या गोड आठवणींना उजाळा देऊ आणि गप्पांच्या मैफलीत रंग भरूया. तर मैफलीत रंग भरायला आलेत ना सगळे? नाश्ता केला ना सगळ्यांनी? 2 इडली, 1 नक्की सांगा, 1 का 2? आपण ऍज अ भारताचे प्रथम किंवा नागरिक असल्यामुळे पहिले राष्ट्रगीत करून आपण आपला कार्यक्रम सुरू करू. आणि त्यानंतर जे जे आपल्या कॉलनीतनं लोक आपल्याला देवाघरी गेलेले आहेत, तर त्या सगळ्यांना आदरांजली वाहून आपण आपला पुढचा कार्यक्रम चालू करू. तो लेट्स स्टँड, जरा उभे राहू सगळेजण. इकडे तोंड करा ना त्यांचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. अशी केली आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात. कुकडी पाटबंधारे वसाहत राशीन येथील प्रथम स्नेह मेळावा 2024. एकत्र घालवलेले दिवस, एकमेकांच्या सुखदुःखात दिलेली साथ, मैदानावर खेळलेले क्रिकेट, कबड्डी, खो खोचे डाव, मन हेलावून टाकणारा प्रत्येक कुटुंबाचा तो कॉलनीतला शेवटचा दिवस. आणि आता उरलेल्या त्या लहानपणीच्या गोड आठवणी,
चला तर मग आता पुन्हा एकदा या गोड आठवणींना उजाळा देऊया, गप्पांच्या मैफिलीत रंग भरूया. या गप्पांच्या मैफिलीत रंग भरण्यासाठी प्रत्येक कुटुंब स्टेजवर येऊन आपापले ओळख देऊन प्रत्येक आपले जे शेअर केलेले जे क्षण आहेत ते प्रत्येक जण असं एक एक क्षण असं शेअर करत होते. तर त्यावेळेस काय, आणि खरंच जसे जसे ते क्षण ते सांगायचे, तो क्षण असं शेअर करत होते ना, तर अक्षरशः असं वाटायचं की हो, आपण त्यावेळेस आपण त्या दिवशी आपण जगत आहोत असा भास प्रत्येकाला होत होता. आणि हो, सगळ्यांनी इतका आनंद घेतला, इतकी मज्जा आली, सगळे भरपूर असे हसले, रडले, पण हो सगळ्यांना वाईट सुद्धा वाटले. तर कुकडी कॉलनी म्हणजे काय याची व्याख्या आज मी तुम्हाला सांगते. कुकडी कॉलनी म्हणजे जसं आई आणि वडील हा जो सहवास असतो ना, तसाच त्यांच्यानंतरचा जो सहवास म्हणजे कुकडी कॉलनी राशीन. अशी होती आमची कुकडी कॉलनी राशीन. आणि कॉलनीतले लोक आले होते एकटे, पण जाताना मोठी अशी फॅमिली घेऊन गेले प्रत्येक जण. सण असू द्या, ईद असू द्या, किंवा कोणाच्या घरी पाहुणे येऊ द्या, प्रत्येक वेळेस साथ देणारी आणि मायेचा हात देणारी अशी ही कॉलनी म्हणजे कुकडी कॉलनी राशीन. आणि कॉलनी म्हणजे एक विश्वास, सुख आणि दुःखात साथ देणारी ही माझी कॉलनी. घर छोटी छोटी होती, पण कॉलनीतल्या लोकांची मने मात्र खूप मोठी होती. फक्त नावच खूप आहे आयुष्यभर जगण्यासाठी. थोडीशी शायरी पण सांगते तुम्हाला. अंधार संपला तरीही प्रकाश रेंगाळत राहतो, अंधार संपला तरीही प्रकाश रेंगाळत राहतो, सहवास संपला तरीही आठवणीचा सुगंध दरवळत राहतो. अशी आपली कॉलनी उजाडली. मग 28 जानेवारीला ही पहाट आणि निघाले सर्व आनंदाने खुशीने सहपरिवार भेटण्यासाठी आतुर झाले होते. एकमेकांना जसे आले समोर भान हरवून एकमेकांना भेटत होते. खरंच बालपण हे असं असतं ना, याची जाणीव मोठे झाल्यानंतर कळते, दूर गेल्यानंतर कळते. तशाच भेटल्या आमच्या आई आणि सर्व काकू किंवा काका एकमेकांना. खूप दिवसातून भेटल्यावर कसं एकदम आपले मित्र मैत्रिणी असं डोळ्यात, प्रत्येकाच्या डोळ्यात एक असे आनंद अश्रू होते. जे कारण 15 ते 20 वर्ष अशीच गेली, पण फक्त व्हॉट्सअपवरच होते. पण हा कुणाशी भेटण्याचा असं कुणाचा विचारही आला नव्हता. आणि झाली दुपारची वेळ जेवणाची. तर जेवणात होती शिपी आमटी, चपाती, गुलाबजामुन, पापड, निंबू आणि कांदा. अशी होती आमची ही छोटीशी पिकनिक. खरंच त्या कॉलनीतल्या आठवणी काळजाला जणू जशा धार मारून जातात की काय, असं वाटतं का ते दिवस निघून गेले असं प्रत्येकाला वाटत असे. आठवतात ते दिवस ज्या वेळेस कॉलनीमध्ये पाण्याची टंचाई असायची, दूर दूर सायकलवर जाऊन पाणी आणायचे. आठवतात ते दिवस दिवाळी आणि ईदची सगळे मिळून साजरी करायचे. आठवतात ते दिवस उन्हाळ्याची कामे सर्वजण मिळून मिसळून पूर्ण करायच्या. आठवतात ते दिवस नवरा नवरीला गडंगण खायला बोलवले तर सर्व कॉलनी मधली मुलं मुली सोबत जायचे, एकत्र जायचे. आठवतात ते दिवस मुलगी नांदायला चालली की सर्व कॉलनी पूर्ण गेट पर्यंत त्या मुलीला सोडवायला जायची. आठवतात ते दिवस उन्हाळ्यात बाहेर पडवीवर झोपायचे आणि आकाशातील तारे मोजायचे. आणि भीती ही की बाजूने काही गेलं तर नाही ना आपल्या. सकाळी उठून मातीमध्ये सापाची वळणं दिसायची, त्यावेळेस घाबरायचे मात्र प्रत्येक जण. आठवतात ते दिवस जिथे शांत असे वातावरण असायचे. लांबून एखाद्या ट्रॅक्टर मधला गाण्याचा आवाज ऐकू यायचा, पक्ष्यांचा आवाज, किलबिल आणि हो वाऱ्याची ती गुरगुर आणि कॉलनीतल्या त्या झाडांची हिरवळ. असं मन इतकं शांत आणि प्रसन्न वाटायचं की हो तो दिवस कधी परत येईल. आपण ज्या शहरात राहत आहोत, जिथे राहत आहोत, तिथं कसं आहे आता की आपल्याला ग्राउंड नाही, मुलांना खेळण्यासाठी नाही. आज आपले मुलं खेळण्यासाठी पण प्रत्येक क्षणाची वाट पाहतात. त्यांना बाहेर खेळता येत नाही कारण छोटी छोटी सोसायटी आहे. आणि आम्हाला कॉलनीमध्ये एवढे मोठे मोठे ग्राउंड भेटले होते, एवढं काही भेटलं होतं, मोकळी हवा भेटली होती. कधी कुणाची रोकटोक नाही, कधी काही नाही.
असं कुठेही खेळले तरी काही प्रॉब्लेम नाही कुणाला, एवढे मोठे मोठे ग्राउंड पण असायचे. आणि हो, आज त्या प्रत्येक त्या क्षणाला आणि प्रत्येक त्या जागेला पण मिस करत आहोत. हो, घरं तर खूप छोटी छोटी होती, 10x10च्या घरात, पण खरंच तो आनंद आणि तो क्षण अविस्मरणीय होते. ती IBMची हळहळ, ते ग्राउंड मध्ये खेळणारी मुले आणि त्या पाण्याच्या टाकीजवळ बसणारे सर्वजण, असे प्रत्येकाला असं मिस होत होतं की हो, पाण्याची वाट पाहत सगळे बसणारे ते लोक, की हो, इतकी मज्जा येत होती ना खरंच. आणि हो, नंतर सुरू झाली थोडी मैत्रिणींची अशी गडबड. एक गंमत म्हणून अशी आम्ही थोडीशी मज्जा केली. रेल्वेचे डबे आणि इंजिनची ही कमाल आहे आमच्या दाजींची. दाजींमुळे ही मज्जा आम्हाला करता आली. त्या दाजींनाही आभार, ज्यांच्यामुळे आम्हाला हा पण क्षण आम्हाला साजरा करता आला. आभार त्यांचे, ज्यांच्यामुळे हे क्षण आम्हाला साजरे करता आले. तर श्रीकांत थोरात, नटू मोरे आणि सत्यम टीम यांचा आणि सर्व कॉलनीवाल्यांचा, ज्यांनी यांना सपोर्ट केले, त्यांचं मनपूर्वक मी आभार मानते. कारण ज्यांच्यामुळे हा प्रसंग आम्हाला साजरा करता आला, ते क्षण आम्हाला अविस्मरणीय असे ठरले. आणि जे क्षण आम्ही आमच्या प्रत्येकाने आपापल्या हृदयात घेऊन चालले आहे, हे क्षण आम्हाला साजरे करता आले, त्यासाठी हे सर्व आभार त्यांचे. हे सर्व झाल्यानंतर आला तो क्षण. संध्याकाळ होत होती, तर प्रत्येकाला आपापल्या घरी पण जाण्याची घाई होती. पण त्याआधी कॉलनीमध्ये जाण्याची सगळ्यांची अशी आतुरता, अशी वाट पाहत होते की आपण कधी कॉलनीमध्ये जाऊ. तर ती वेळ आली. आणि हो, आम्ही दिवसभराचा नाश्ता, जेवण हे पूर्ण झाल्यानंतर आपली खेळणी झाले, प्रत्येकाचे भेटणे झाले. हो, आणि सगळ्यांनी फोटोशूट सुद्धा केले, भरपूर असे फोटोशूट केले, काकूंचे वेगळे, काकांचे आणि प्रत्येक ग्रुपचे, आणि सगळ्यांचे मिळून असे फोटोशूटही झाले. आणि तो क्षण आला की ज्या क्षणाला आम्ही निघाले आमच्या कॉलनीच्या रस्त्याने, त्या कॉलनीला भेट देण्यासाठी. जसे जसे कॉलनीमध्ये आत जात होते, तशी तशी सर्वांची मनं अशी हळहळत होती. आपल्या त्या कॉलनीला पाहून, त्या आपल्या प्रत्येक घराला पाहून सगळ्यांची मनं अशी जशी हळहळत होती. खरंच त्या आठवणी अविस्मरणीय ठरल्या. शेवटी आली ती वेळ पाखरे उडून जाण्याचं. सगळ्यांनी आपापल्या घराचा आणि कुटुंबाचा फोटोशूट केला, पण कोणाचा पाय मात्र तिथून निघत नसे. असं वाटायचं आज हा दिवस पाहिले, हे क्षण पाहिले, हे क्षण आपण माहित नाही केव्हा या क्षणाची पुन्हा भेट होईल. असा होता आमचा हा कॉलनीचा प्रवास. याच्या आधी मी कॉलनीची व्याख्या तुम्हाला सांगितली होती, पण कॉलनी म्हणजे काय, तर आज मी कॉलनीची ओळख तुम्हाला करून देते. तर ही आहे कॉलनी, हे आहे आमच्या कॉलनीचे ऑफिस, जिथे सगळे जेंट्स जे आहेत, आमचे बाबा, काका, प्रत्येक जण इथं कार्यरत असतो, अशी ही कॉलनी आहे. आणि हो, त्याच शेजारी आहे आमचे IBM. आणि हो, हे बघा, इथून सुरुवात झाली आमच्या कॉलनीला. कॉलनीचे हे प्रत्येकाचे घर, इथून गेट मधून सुद्धा सगळं दिसायचं की हो. आणि हे आहे त्या कॉलनी मधले सगळ्यात मोठे झाड, एक निलगिरीचे झाड आहे, ते सगळ्यात लांब उंच असे आहे. आणि हो, इथून बघा सनसेट बघा किती छान दिसतो. सूर्यास्त जो आहे, आपल्याला आज सूर्यास्त बघता येत नाही, त्याचा आनंद घेता येत नाही, पण हे कॉलनीतले ते क्षण होते की जिथं आम्ही सूर्यास्त असे गेट समोर बसून असे त्या क्षणाचा आनंद घेत असे.
हे पहा, हे निलगिरीचे झाड सर्वात उंच आणि बघा त्याच्यावर किती छोटेसे असे घरटे आहे बघा. आणि आता तुम्हाला दाखवते इथले ग्राउंड. हे पहा, हे किती मोठे मोठे ग्राउंड आणि त्याचसोबत इथला जो सूर्यास्त आहे त्याचाही आनंद घेऊ शकता. इतकं छान असं शांत असं वातावरण इथलं आहे. मन असं प्रसन्न होतं हे सर्व पाहून. सूर्यास्त, इथले ग्राउंड आणि इथले ऑफिस, इथले IBM हे सर्व पाहून आणि बघा एक मागच्या साईडला पण मोठे मोठे ग्राउंड, हे सर्व काही पाहिल्यानंतर खूप मन असं आहे ना एकदम भरभरून येत होते हे सर्व पाहून. आणि हो, इथून होती आमची सुरुवात जी आपापल्या घराकडे जाण्याची. तर इथून सुरुवात झाली घराकडे जाण्याची. हा जो रस्ता आहे ऑफिस कडून घराकडे येण्याचा, आणि सगळ्यात जास्त मिस केले हे म्हणजे सीता अक्का. सीता अक्का ही एक अशी व्यक्ती होती की प्रत्येकाचं लक्ष असं, प्रत्येकाला असं लक्ष देत होती. आणि हो, हे बघा, थोरात काकांचं घर, दुसरे थोरात काकांचं घर, त्याच्यानंतर लोखंडे काकांचं घर, गोडगे काका, मोरे काका, चौधरी काका आणि ननवरे काका, असे प्रत्येकाचे घर असे आठवत होते. ते घरे आठवत होते ज्यावेळेस आम्ही राहत होतो. आणि प्रत्येकाला ओढ अशी लागली होती आपापल्या घराकडे जाण्याची. हे बघा, प्रत्येक जण गेलेले आहे आपापल्या घराजवळ. आणि हे आहे आमचे घर. इथून मी दाखवते की आमचे घर कसे होते ते. आता इथं पूर्ण काटे होते म्हणून इथून जाण्याचा रस्ताही होत नव्हता. आता तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत माझे पप्पा आणि हे आहे आमचे घर. आण्याचा रस्ताही होत नव्हता पण तरीही मी तुम्हाला दाखवते. हे आहे आमच्या घराची खिडकी आणि दरवाजा. आता सध्या काहीही राहिलेले नाही, पण खरंच त्या जागेवर जाण्याचा आनंद खरंच खूप असं इतकं भरभरून येत होतं, असं इतकं छान असं वाटत होतं या जागेवर जाऊन. असं वाटत होतं जसं काही सण साजरे करत आहोत आम्ही. दिवाळी किंवा ईदला ज्या वेळेस असं सेलिब्रेशन होत होतं ना, असं त्या दिवसाची फिलिंग या दिवसाला येत होती. इतकं भारी असं वाटत होतं. हे बघा, आता आतून काहीही राहिलेलं नाहीये हे घर. हे बघा, हे घर दाखवते. 10 बाय 10ची मी सांगितलेलं आहे ना, त्यानुसार छोटीशी अशी घरे होती, पण खरंच. आणि हे आहे शेख काकूंचे घर. मग याच्यानंतर क्षीरसागर काकू, ढुमणे काकू, फुलसुंदर काकू, असं प्रत्येक जण आहे ना, असं आठवत होतं हे सगळे जण की या घराला, या जागेला मिस करत होते. पण इथून कोणाचा पायही निघत नव्हता. इथं काहीही नव्हते तरीही कोणी असं वाटत नव्हतं. त्याच्यानंतर कोणी मंदिरात गेले, कोणी फिरायला गेले. हो, नंतर हे ऑफिस समोर आम्ही केले हे फोटोशूट. कोणी झाडाजवळ फोटोशूट केले, कोणी घरासमोर फोटोशूट केले. आणि हो, हे प्रत्येक आठवण आपापल्या जवळ घेऊन गेले. असा ठरला हा आमचा कॉलनीचा प्रसंग. व्हिडिओ आवडला का नाही हे मला नक्की सांगा. खरंच खूप मिस केले आम्ही हे दिवस. आणि हो, जे क्षण आम्ही सेलिब्रेट केले आहे, जे क्षण सुख दुःख, गरिबी, श्रीमंती, हे जे सगळं काही आम्ही भोगले आहेत, तर हे क्षण जे आहे ना कॉलनीचे, ते क्षण आमच्या मुलांना कधीही भेटणार नाही. यासाठी हा मी ब्लॉग बनवलेला आहे. हो, ते पण पाहतील. आणि बघा, इथला सूर्यास्त बघा, सूर्य बघा किती छान असं दिसत आहे. एकच सांगेल, गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. शाळा आणि बालपण आयुष्यातील सर्वात छान काळ होता. कधी कधी वाटतं काळ मागे जावा आणि परत ते दिवस यावे, पण असं होऊ शकत नाही. पण या क्षणाला आठवणींचा उजगारा देण्यासाठी परत भेटू एक नवीन पहाट घेऊन नव्या दिवशी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन आठवण घेऊन. तोपर्यंत बाय.